येईल अशी अपेक्षा आहे। मनोज जरांगे पाटील यांचा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबतचा संघर्ष वाढत चाललाय, कारण जरांगे पाटील यांना वैफल्य आलंय अशा प्रकारचा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला होता। यावरून जरांगे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा तुम्ही संपवल्याचा गंभीर आरोप केला। जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व आरोपांना या दोन्ही नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलंय। तुमची भूमिका आता राजकीय झाल्याचं लोकांना मराठा समाजाला कळलंय। यातनं तुम्हाला वैफल्य आलंय, त्यातनं तुम्ही शिवराळ भाषा बोलायला लागलाय, टोकाचं त्या ठिकाणी राजकीय बोलायला लागलाय। त्याच्यामुळे तुमचा आंदोलनाचा विषय भरकटलाय हे तमाम मराठा समाजाला दिसलंय। मनोज जरांगेंना वैफल्य आल्याचं वक्तव्य भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं होतं। त्यावरून मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले। दरेकरांच्या आधी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती। त्यावेळी मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला होता। त्यावेळी वादाची सुरुवात मनोज जरांगेंनी केली होती। मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष घडवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला होता। त्यावरून प्रसाद लाड यांनी जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची टीका केली होती। जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा। मनोज जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांच्या टीकेचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला। त्यावरून भाजपकडून प्रवीण दरेकर मैदानात उतरले। परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या तोफेचं तोंड आता प्रवीण दरेकर यांच्याकडे वळवलंय। प्रवीण दरेकर उतावीळ असून त्यांना दमच निघत नाही असा समाचार जरांगेंनी घेतला। मुलींच्या डोळ्यातील अश्रू दरेकरांना भंपकपणा वाटतोय का असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। मराठा महिलांना लाडकी बहीण योजना दिल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं, मात्र मराठा महिला आरक्षण मागत आहेत ते द्या असा मुद्दा जरांगेंनी उपस्थित केला। जत्रेप्रमाणे रेवडी वाटप सुरू असल्याचा टोलाही जरांगेंनी लगावला। देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकरांना बोलायला लावतात असं वक्तव्य जरांगेंनी केलं। आणि तुम्ही दुसरं म्हणलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी, दिली का सुपारी? क्रांती मोर्चाचं केलं ते ठोक मोर्चाचं। आणि तुम्ही दरेकर साहेब तुम्ही आणि आणखीन 5-6 जण आहेत तुमसंग। त्या पिरियडला तुमसंग 10-12 जण होते, ह्या माझ्या पिरियडमध्ये 5-6 जण आहेत तुमसंग। तुम्ही अभियान आत्ता सुरू केलेलं नाही। तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान माझ्या विरोधात सुरू करणार अभियान, तुम्ही सुरू केलेलं आहे ती 6 महिने झालं सुरू केलेलं तुम्ही। यासाठी तशी ठेवली तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे किंवा निवडणूक झाल्यावर गुंतविणार आहे, तुमचा तो डाव आहे, यासाठी तशी ठेवली तुम्ही। मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा शाब्दिक दांडपट्टा सुरूच ठेवला। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो हे खरं आहे, पण मी जातीचं काम करतो आणि प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीत बसले आहेत। मला राजकारण करून कुणालाही पद द्यायचं नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून आरक्षण दिलं हे मराठ्यांना मान्य आहे आणि त्यामुळेच मराठा समाजानं भाजपचे जास्त आमदार निवडून दिले असा मुद्दा जरांगेंनी उपस्थित केला। राजकारणाचा भूत घुसलंय फडणवीसच्या डोक्यात, का नाही म्हणलं दरेकर? स्वतःला लय शान समजायला ना, एक आमदारकीसाठी एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही, ह्याच कामाचं आहे फक्त। मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे, ठोक मोर्चे बंद पाडणे, मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे, मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे, एवढ्याच कामाचं आहे हे भाजपने बोल केलेलं आहे, एवढ्याच कामाचं आहे। ते तमाशात मावशी नसते का बिगारांना ठेवली नेबळ दे, तसं ते कॅकताडात बांबू नसतो का बिगार कामाचा नुसता सरळ दिसतो, ते जर आवताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही, ते बोगस असतं ते। मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी जशास तसं उत्तर दिलं। मराठा आरक्षणाच्या चर्चेकरता तयार असल्याचं प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलं, तर मनोज जरांगे यांचा उद्देश मराठा आरक्षण आहे की राजकीय फायदा घेणं आहे असा थेट सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला। पवार साहेबांना आपण विचारत नाही की तुमची भूमिका काय, ओबीसीतनं आरक्षण द्यायला होकार आहे का, लेखी घ्या त्यांचं ते आपण विचारत नाही।
उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला, ते आपण विचारत नाही, त्यांचं लेखी मागत नाही. काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका. मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे? आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी मदत करतो, परंतु मी समाजकारण करणार, मी राजकारण करणार नाही आणि सरकारवर टीका करायची योग्य नाही. भाऊ, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू आणि आरक्षणासाठी आम्ही तुमच्या मागे निश्चित आहोत, हे पुन्हा एकदा सांगतो. भाजप नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार मनोज जरांगे चर्चा करणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीकरता पुन्हा एकदा सक्रिय झालेत. जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करतायत, त्यामुळे भाजपचे नेतेही जरांगेंवर तुटून पडतायत. परिणामी विधानसभा निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता या संघर्षाचे पडसाद लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातही उमटतील का, असा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.